लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनचा मेळावा संपन्न। ऑल इंडिया मंडप लाईट केटरिंग फेडरेशनचे चेअरमन रामकिशन दगडूशेठ पुरोहित यांची उपस्थिती। लातूर प्रतिनिधी। लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या वतीने शहरातील एका मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय मेळावा संपन्न झाला। तर या मेळाव्यास ऑल इंडिया मंडप लाईट केटरिंग फेडरेशनचे चेअरमन रामकिशन दगडूशेठ पुरोहित यांची प्रमुख उपस्थिती होती। तर मंडप लाईट केटरिंग असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीचे चेअरमन सागरबाई प्रल्हाद चव्हाण यांची उपस्थिती होती। लातूर जिल्ह्यात मंडप लाईट केटरिंग सारख्या मंगल कार्यालयात लागणाऱ्या सर्व गोष्टींचे एकत्रीकरण निश्चित करण्याबाबत विचारविनिमय करण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। जिल्ह्यातील मंगल कार्यालयात सेवा देणारे सर्व व्यावसायिक यांचे एकजुटीने व्यवसाय करावा व अडीअडचणी सोडवण्याच्या हेतूने प्रभावी मार्ग काढण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून एकीकरण करण्याची गरज असल्याचे मत रामकिशन पुरोहित यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले आहे। या कार्यक्रमात जिल्ह्यातून 10 तालुक्यातील मंडप लाईट केटरिंग सारख्या मंगल सेवा देणारे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। तर श्री रामकिशन दगडूशेठ पुरोहित ऑल इंडिया चेअरमन तथा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, सागरबाई प्रल्हाद चव्हाण चेअरमन महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी, लातूर जिल्हा मंडप लाईट केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष कृष्णांत सूर्यकांत आखनगिरे, चेअरमन दीपक ज्ञानेश्वर भागवत, सचिव रामलिंग बाबू आप्पा समसापुरे, उपाध्यक्ष भागवत विठ्ठल नरारे, मनोज धोंडीराम सुरवसे, सत्तार इस्माईल शेख, जयदेव प्रभाकर बिडवे, सहसचिव बालाजी शिवाजी मुळे, कोषाध्यक्ष मिथुन हरिप्रसाद राठी, सहकोषाध्यक्ष पंकज बालकिशन सोनी, कार्याध्यक्ष शहाजी गणपत पाटील यांची उपस्थिती होती। ऑल 10 डीलर वेलफेअर ऑर्गनायझेशन महाराष्ट्र संलग्न लातूर मंडप लाइटिंग डेकोरेशन असोसिएशन लातूर यांचा आजचा हा नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम स्नेह मेळावा होता। आज जवळजवळ 9:30 वाजता हा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आता आपण बघतोय जवळजवळ 11:15 वाजले, सर्व लोक उपस्थित आहेत। संघटनेचं महत्त्व समजायला थोडा उशीर झाला, परंतु लातूरकरांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। संघटना काय असते किंवा संघटनेचं महत्त्व काय, संघटनेत का सामील झालं पाहिजे, का काम केलं पाहिजे, हे त्याचं महत्त्व सर्व लोकांना समजलेलं आहे। आणि संघटना महाराष्ट्राची संघटना आहे ती सदैव या प्रत्येक तालुका जिल्हा लेवलला काम करणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बरोबर असते। आता तसं सांगायचं झालं तर नुकतंच महाराष्ट्र राज्य सरकारनं कृत्रिम फुलावर बंदी घालण्याचा जवळजवळ निश्चित केलेला आहे। याच्या माध्यमातून आम्ही संघटनेच्या माध्यमातून आत्ताच नुकतंच कोल्हापूरला हायकोर्ट झाले, तिचं आम्ही पिटिशन दाखल केलेलं आहे। म्हणजे फुलवाले असतील, डीजे लाईट साऊंडवाले असतील, ही सर्व लोक आमच्या या संघटनेत सामील आहेत। त्यांच्या अडीअडचणीला जाऊन जाण्याचं सोडवण्याचं काम संघटना सदैव करत असते। दर पत्रक हे फायनल असू शकत नाही, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते, प्रत्येकाची रिक्वायरमेंट वेगळी असते, त्यामुळे दर हा निश्चित होऊ शकत नाही। आता नवीन अपडेट म्हणलं, आता जसं मी सांगितलं की पहिले डूम होते, त्यानंतर सुपर स्ट्रक्चर आलं, आता जर्मन अँगरला टीव्ही येथे स्टॉल लावलेला आहे। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।